नमस्कार. आज आमच्या पंढरपूरमध्ये विठ्ठल मूर्ती आणि रुक्मिणी मूर्तीचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी सल्लागार कमिटीचं मीटिंग आयोजन केलं होतं. त्या मीटिंगमध्ये आमचं मंदिर समितीचं अध्यक्ष औसेकर महाराज आणि सदस्य, या व्यतिरिक्त आमच्याकडे महाराज मंडळी होते, उपस्थित होत्या. या व्यतिरिक्त वज्रलेप तज्ञ पण आमच्याकडे 2 तज्ञ पण होत्या. या व्यतिरिक्त आमच्या पुरातन विभागाच्या असिस्टंट डायरेक्टर आणि पुरातन विभागाचा जो कन्झर्वेशन टेक्निक आहे त्या टेक्निक चांगल्या पद्धतीने सांगणारे सेवानिवृत्त अधिकारी, सध्या कार्यरत असणारे अधिकारी. या व्यतिरिक्त VC द्वारे आमच्या याच्यामध्ये PhD केलेले आणि पद्मश्री केलेले सुब्रमण्यम सर तर कर्नाटकातून कनेक्टेड होते. बरेच विषय डिस्कस केलं. सर्वप्रथम ब्रॉडली सांगायचं म्हटलं तर 2 पद्धतीने तंत्रज्ञान आहेत मूर्तीचं जतन आणि संवर्धन करण्याच्या. एक पद्धत आहे वज्रलेप पद्धत. वज्रलेप पद्धतमध्ये बेसिकली आम्ही काय करतो, तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल की एक लेयर ऍड करतो, त्या लेयरतून आणि मूर्ती आतमध्ये असतात आणि लेयर वरती ऍड करतो, जिथून आपण जतन आणि संवर्धन करतो. दुसरा जो टेक्निक आहे तो पुरातन विभागाचं टेक्निक आहे. त्या पुरातन विभागाचं टेक्निक असं आहे की त्या ठिकाणी शिजलेली आहे ते पूर्णपणे क्लिअर करून, क्लिनिंग करून ते टिकतात. असं दोन्ही पद्धतच्या पूर्णपणे ऐकून घेतलं. याच्यामध्ये बरेच शंका होत्या दोन्ही मंडळीच्या, तर संख्या आपण क्लिअर केलं. पण याच्यामध्ये असं म्हणजे 2-3 विषय आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे. विषय क्रमांक 1, विठ्ठलच्या पंढरपूरच्या मूर्ती जो आहेत आणि इतर मंदिरच्या मूर्तीचा फरक असा आहे की एकमेव मंदिर असं आहे की तिथे आपण स्पर्शदर्शन करतो. आणि आषाढी वारीमध्ये बघितलं असेल तर दररोज आषाढी एकादशीमध्ये बघितलं असेल तर दररोज 40 ते 45 हजार लोक आमच्या विठ्ठलाचं स्पर्शदर्शन घेतात. तो एक विषय आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे. एक दुसरा विषय असा आहे की हे आमचं पुरातन विभाग याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचे आहेत आणि जे काही पुरातन विभागांच्या IIT टेस्टेड आहे तो आपल्याला ऐकून घ्यायला पाहिजे. आणि जे काही पद्धत आम्ही वापरणार आहे तो पद्धत आपल्याला पुरातन विभागाकडून सर्टिफाईड असलेले पद्धत आपल्याला वापर घ्यायला पाहिजे. त्यामुळे आता आपण 1-2 दिवसला पुरातन दोन्ही विषय ऐकून घेतले. त्यांच्या समोर सुद्धा वज्रलेपाचं प्रकरण काय असतं तो सुद्धा ऐकून घेतलेले आहेत. आणि अगोदर आपल्याला 3 वेळा आमच्या विठ्ठलाच्या मंदिरच्या जतन आणि संवर्धन अगोदर झालेली आहे. उदाहरण सांगायचे म्हणजे 88 मध्ये झालेली आहेत, 2005 मध्ये झालेली आहे, 2020 मध्ये पण झालेली आहे. हे तिन्ही जतन आणि संवर्धन मध्ये काम केलेले अधिकारीचे पण नावं ऐकून घेतलेली आहे. आणि शेवटी आपल्याला पुरातन विभागाचा जे काही सल्ला होईल तोच आपल्याला ऐकून घ्यायला पाहिजे. म्हणजे थोडक्यात पुरातन विभागावरच सगळं अवलंबून आहे. पुरातन विभाग जे म्हणेल त्या पद्धतीने आपलं पुरातन विभागाचा सल्ला घेऊन, पुरातन विभाग याच्यामध्ये डिसिजन घेण्याचा अंतिम अथॉरिटी आहे. म्हणजे जे काय आपल्याला पुरातन, आता तुम्ही बघितलं असेल तर मंदिरच्या आतमध्ये, आता मंदिरच्या बाहेर आपण PWD मार्फत काम करतो, इरिगेशन डिपार्टमेंट मार्फत काम करतो, नगरपालिकेच्या मार्फत काम करतो. पण मंदिरच्या आतमध्ये सर्टिफाईड अथॉरिटी म्हणजे पुरातन विभाग. मंदिरच्या आतमध्ये पूर्ण काम जे काही चालू आहे तो पूर्ण पुरातन विभागाच्या मार्फत चालू आहे. त्यामुळे पुरातन विभागाचा आता फायनल सल्ला घेऊन आम्ही आपल्याला किती दिवसामध्ये हा सल्ला मिळेल? 2-3 दिवसला सल्ला मिळेल. आमच्या अपेक्षा तोच मी तुम्हाला मागच्या मीटिंगमध्ये सांगितल्याप्रमाणे 2-3 दिवसला निर्णय भेटेल आणि मी निर्णय सर्वांना कळवतो. पण माझं तर व्यक्तिगत मत आहे की आमच्या सगळ्यांचं मत असं आहे की आषाढी एकादशीच्या अगोदर हा विषय आपल्याला मार्ग लावायला पाहिजे. वारकरी संप्रदायाच्या बोलण्यात असं आलं आहे की न्यायालयाने जो काही संदर्भ दिला न्यायालयाने की पुरातत्व विभागाने, कोर्टाने की पुरातत्व विभागाने मूर्तीच्या बाबतीत काही हे करू नये असं त्यांचं म्हणणं आहे. आणि मागच्या 20 वर्षात जी काही 3-4 वेळा झालेली आहे त्याच्यात कुठंतरी ते फेल्युअर आहे असं दिसतंय. तर आपण कसं म्हणजे ठामपणे याच्याकडं पुरातत्व विभागाकडूनच हे करायचं असं म्हणतो. संवर्धनाचा अधिकारच नाही असं न्यायालय म्हणतं. पुरातत्व विभाग तो न्यायालयाच्या आता हा मीटिंग मध्ये चालू असताना हा विषय चालू होतोय की न्यायालयाच्या पुरातन विभागाचा अधिकार नाहीये म्हणून. तर तुम्ही एकदा अभ्यास करून काढत होतो. पण 2 विषय, एक, आज जेवढं लोक बसले होतं आणि आत्ता जेवढं लोक आहेत सगळ्यांचा उद्देश तोच आहे की आपल्याला मूर्तीच्या जतन आणि संवर्धन करायला पाहिजे. एक वीर महाराजांनी सांगितल्याप्रमाणे हा मूर्ती जवळपास 5000 वर्षाच्या आहे आणि पुढच्या 5000 वर्ष, 10,000 वर्षी, 15 वर्षांच्या मूर्ती आपल्याला जतन आणि संवर्धन करण्याचा हा पिढीच्या व्यक्ती म्हणून आमची जबाबदारी आहे. त्यामुळे जतन आणि संवर्धन करणे नक्की करायलाच पाहिजे. आता 2 प्रश्न, एक, कोणत्या तज्ञ वापरायचे, कोणत्या टेक्निक वापरायचे आणि कोणी करायचे, तो 2 विषय आहे.
एक आता असं आहे की आता 2-3 वर्ष झालेली आहे त्याच्यामध्ये पुरातन विभागाने केलेली आहे. आता वीर महाराजांच्या म्हणण्याप्रमाणे पुरातन विभागाचा हा अधिकारच नाहीये असं म्हणतात. तो एकदा मी अभ्यास करून सांगतो. आता टेक्निक बद्दल आलं तर शेवटी याच्यामध्ये स्टँड घेण्याचे अधिकार पुरातन विभागाचे असल्यामुळे पुरातन विभागाचा सल्ला घेऊन आज जे तज्ञ बोलवले होते ते तज्ञ मंदिर समिती प्रशासनाच्या वतीने बोलवली होती की वारकरी संप्रदायाच्या? नाही, दोन्ही पद्धतीचे तज्ञ होते. आज मी वज्रलेप करणारे तज्ञ पण आमच्याकडे होते. 2 महाराज होते, त्यांनी पण त्यांचं म्हणणं मांडलं होतं. या व्यतिरिक्त आमच्या पुरातन विभागाचे पण तज्ञ होते आणि इनफॅक्ट असा 2 तज्ञ होते की त्यांनी पुरातन विभागामध्ये काम करून बाहेर पडून सेवानिवृत्ती होऊन, मी सांगितल्याप्रमाणे सुब्रमण्यम सर आहेत. सुब्रमण्यम सर जवळपास त्यांच्या वय जवळपास 96 आहे आणि मूर्ती जतन आणि संवर्धनच्या जवळपास त्यांनी पद्मश्री घेतलेली आहे. तर त्यांनी सुद्धा ऐकून घेतलं, म्हणजे पूर्णपणे त्यांच्या सगळ्यांच्या म्हणणं ऐकून घेतलेली आहे. त्यानंतर आता पुरातन विभाग तो पण आज हा विषय झाला. एक आमच्या वाहने साहेब म्हणजे असिस्टंट डायरेक्टर पुरातन विभागांचं असं म्हणणं होतं की सेंट्रल गव्हर्नमेंटचं परवानगी घेतलं तर आपल्याला मूर्तीचं पूर्णपणे स्कॅन करून, आता आपण जे काही बघतो मूर्तीच्या बाहेरून बघतो, मूर्तीच्या आतमध्ये स्ट्रक्चरल इंटेग्रिटी कशी आहे, जे काही सीज झालेली आहे तो आतमध्ये सुद्धा झालेली आहेत का, तो आपण बरेच काय म्हणतो आपण अभिषेक वगैरे करतो. अभिषेक वगैरे करत असताना तेल असो, पाणी असो, दूध असो, तो आतमध्ये गेलेली आहे, तिथे आतमध्ये स्ट्रक्चरल झालेली आहे का, तो म्हणजे तो चेक करण्यासाठी लायडार स्कॅन म्हणतो आपण, त्याच्यामध्ये तो वापरून आपल्याला करता येईल असा हा मीटिंगमध्ये त्यांनी सांगितलेली आहे. तो सुद्धा चांगला सल्ला आहे. तो आपण सल्ला सर्वप्रथम मंदिर समितीमध्ये ठरवायचे सर्वप्रथम की हा करायचे का, आता स्कॅनिंग करत्यामुळे मूर्तीचे काही डॅमेज होईल का, तो सुद्धा विचार करावा लागेल. आता हा विषय आला तर सर्वप्रथम मंदिर समिती आणि बसू, याच्यामध्ये स्कॅनिंग करण्याची आवश्यकता आहेत का 1, अगोदर कुठेतरी स्कॅनिंग झालेली आहे का 2, आणि स्कॅनिंग केल्यामुळे मूर्तीचे काही डॅमेज होईल का 3. हा तिन्ही विषय ऐकून घेऊन स्कॅनिंग करण्यामुळे आम्हाला नक्की फायदा भेटणार असेल तर नक्की प्रोसीड पण डिसाईड करू. आता पण मूर्तीला सिलिकॉन लेप नावा पद्धतीने वाळूमय होता लेप दिलेला होता 3 वेळा. काही बॉक्स वाटत दही काढून करतात पण 3 वेळा सिलिकॉनचा लेप झाला. त्या पद्धतीने देणार आहे का आता दुसरं देतो? नाही काय ठीक आहे. आता 2 विषय याच्यामध्ये मी सांगतो. बेसिकली 2 पद्धत आहे. एक वज्रलेप आहे, ते पूर्णपणे तुम्ही फोटो वगैरे तुम्ही पीपीटी मध्ये बघितले असेल, वाटलं तर मी तुम्हाला शेअर पण करतो. एक लेअर वापरायचं आणि लेअर बाहेरून म्हणजे पूर्ण मूर्ती कव्हर करायची, तो एक पद्धत आहे. दुसरा पद्धत असा आहे की मूर्तीच्या ज्या ठिकाणी फक्त ज्या ठिकाणी सिसलेली आहेत तिथे फक्त पूर्णपणे क्लिनिंग करायचे, क्लिनिंग करून तिथे काही फिलिंग करून तो जपवायचे. तो अशा पद्धतीने 2 तज्ञ आहेत, 2 टेक्निक्स आहेत. तर 2 टेक्निक्सच्या शेवटी पुरातन विभागाने आम्हाला सांगेल त्याच पद्धतीने ठीक. 2 दिवसला पुरातन विभाग 1-2 दिवसला पुरातन विभाग त्यांचा सल्ला देईल. ते झाल्यानंतर माझं आणि आमचं सगळ्यांचं म्हणणं असं आहे की आषाढीच्या अगोदर याच्यामध्ये मार्ग मूर्ती संवर्धनाबाबत मूर्ती जतन आणि संवर्धनाच्या संदर्भामध्ये ही दुसरी बैठक होती. मागच्या वेळेला बैठकीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले होते की रासायनिक लेपन प्रक्रियेमुळं मूर्तीची झीज होते असा वारकरी संप्रदायाचा आक्षेप असल्यामुळं जी पारंपरिक आयुर्वेदिक वज्रलेपनाची पद्धत आहे त्याच्यातली तज्ज्ञ मंडळी बोलवून त्यांच्याशी सुद्धा चर्चा करावी, त्यांच्याकडून मूर्तीचे निरीक्षण केलं जावं. त्या आदेशानुसार आज पहाटे त्या तज्ज्ञांच्या सोबत आम्ही मूर्तीचं निरीक्षण केलं, मूर्तीची आपण एकूण अवस्था पाहिली आणि त्याच्यानंतर आज माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या सोबत आमची बैठक झाली. या बैठकीमध्ये आम्ही वारकरी संप्रदायाच्या वतीनं एक वारकरी म्हणून पांडुरंगाला स्मरून आम्ही त्यांना सांगितलं की वारंवार 1985-88 पासून रासायनिक प्रक्रिया वारंवार केल्यामुळं मूर्तीची झीज होते आहे, मूर्ती खराब होती आहे. कारण कोल्हापूरला अशा प्रक्रियेच्या वारंवार प्रक्रिया केल्यामुळे ती मूर्ती अक्षरशः बदलण्याच्या अवस्थेपर्यंत आलेली आहे आणि पंढरपूरची मूर्ती ही बदलणे ही कधीही वारकरी संप्रदायाला मान्य होणार नसल्यामुळं ही मूर्ती कायम शेकडो वर्ष, हजारो वर्ष तशीच राहिली पाहिजे. याच्याकरता 5000 वर्षापासून ही मूर्ती ज्या पद्धतीनं जतन आणि संवर्धन केली जाते त्या आयुर्वेदिक आणि पारंपरिक वज्रलेपन पद्धतीनं ही आयुर्वेदिक लेपन पद्धतीने ही प्रक्रिया केली पाहिजे. मात्र कुठंतरी मंदिर समिती असेल किंवा पुरातत्व खातं असेल हे घाई गडबडीमध्ये वारंवार 2, 3, 4 वर्षाला हे लेपन करत आहे आणि या लेपन प्रक्रियेमुळं, रासायनिक लेपन प्रक्रियेमुळं मूर्ती खराब होत आहे. ती मूर्ती वारकऱ्यांना भविष्यामध्ये दिसेल का नाही अशा पद्धतीची शंका आहे. म्हणून आज पांडुरंगाला स्मरून आम्ही पारंपरिक वज्रलेपन करावं, त्याच्यासाठी भारतातल्या तज्ज्ञांची त्या ठिकाणी मागणी आम्ही केलेली आहे की देशभरातली तज्ज्ञ बोलवा, तात्पुरती डागडुजी करण्यापेक्षा कायमस्वरूपीची उपाययोजना करावी असं मान्य जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही सांगितलेलं आहे. समिती आता याच्यावरती अंतिम काय निर्णय घेते आम्हाला माहिती नाही आहे. मात्र
आम्ही सुद्धा हे विनंती केलेली आहे आज. मात्र वारकरी संप्रदायातल्या ज्येष्ठ मंडळींशी आम्ही चर्चा करून समितीनं मनमानी पद्धतीनं निर्णय घेण्याचा प्रयत्न केला आणि त्याच पद्धतीची रासायनिक प्रक्रिया लेपन करण्याचा प्रयत्न केला तर वारकरी संप्रदायातल्या ज्येष्ठांचं मार्गदर्शन घेऊन भविष्यामध्ये आम्ही कोर्टामध्ये सुद्धा याची स्थगिती आणण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. आपण आज मूर्ती बघितली, मूर्तीची अवस्था काय आहे? वर्षानुवर्षे मूर्तीची अवस्था ही त्या ठिकाणी जरी या ठिकाणी अनेक महापूजा बंद केलेल्या असल्या, सगळ्या गोष्टी केलेल्या असल्या तरी सुद्धा वारंवार रासायनिक प्रक्रिया लेपन केलेलं आहे आणि जे काही पुरातत्व खातं असेल किंवा पारंपरिक वज्रलेपन प्रक्रियेमध्ये ज्या काही मार्गदर्शक सूचना मूर्ती वर्षानुवर्ष जतन करण्याच्या संदर्भामध्ये केलेल्या असतात त्याचं पालन न केल्यामुळं 1982-92ला मंदिर समितीनं ग्रॅनाइट बसवलं. वास्तविक पुरातत्व खात्याचा आदेश होता की तुम्ही ग्रॅनाइट बसवू नका. म्हणजे पुरातत्व खात्याच्या मार्गदर्शनाचं उल्लंघन करून सुद्धा समितीनं त्या ठिकाणी ग्रॅनाइट बसवलं. म्हणजे अशा काहीतरी गोष्टी घडलेल्या आहेत चुकीच्या की ज्याला जबाबदारी लोक आहेत. लॉकडाऊनच्या काळामध्ये रुक्मिणी मातेचे पाय झिजलेले आहेत, म्हणजे दर्शनामुळे झीज होते हा सुद्धा दावा खोटा आहे. ते जे पाय झिजले त्याच्यावर ज्या केमिकल रिॲक्शन आल्या त्याची जबाबदारी पुरातत्व खात्याने घेतली का? ज्यांनी त्या मूर्तीचे पूर्वी रुक्मिणी मातेच्या मूर्तीलाही बोटं नव्हती, ती बोटं रुक्मिणी मातेची त्यांनी काढली आणि ती अक्षरशः त्याला फोड आल्यासारखी अवस्था लॉकडाऊनच्या काळामध्ये झाली होती. या रिॲक्शनची जबाबदारी नेमकी कुणाची? आज पुरातत्व खात्यानं जर रासायनिक लेपन प्रक्रिया या ठिकाणी राबवली आणि त्या रासायनिक प्रक्रियेतून जर मूर्ती खराब झाली, ही मूर्ती किती वर्ष टिकणार आहे याची गॅरंटी पुरातत्व खातं तरी देणार आहे का? आमच्याकडं मूर्ती जशी आहे तशी आहे का मूर्तीत काही बदल दिसत आहेत? मूर्तीमध्ये बदल नाही आहेत. मात्र मूर्ती जी आहे ती मूर्तीला पारंपरिक संवर्धनाची अत्यंत आवश्यकता आहे. जर या मूर्तीवर अशाच पद्धतीनं रासायनिक प्रक्रिया होत राहिल्या तर 100% ही मूर्ती टिकणार नाही असं वारकरी संप्रदायास म्हणून आम्ही सांगतो. पुरातत्व विभागाच्या आषाढी वारी विरोध आहे. पुरातत्व खात्याच्या आमचं म्हणणं असं आहे की भारतीय पुरातत्व भारतानं अनेक बाहेरून गोष्टी ॲक्सेप्ट केलेल्या असल्या तरी भारतीय शिल्पकला ही हजारो वर्षापासून भारताचं इतिहास राहिलेला आहे, भारताचा गर्वाचा विषय राहिलेला आहे. त्याच्यामुळं पुरातत्व खात्यानं ही शिल्पकला याचं संवर्धन भारतीय पद्धतीनं कसं होईल याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, याच्यातले पेटंट्स मिळवले पाहिजेत. मात्र आम्ही काय करतोय, परदेशामध्ये ज्या पद्धती वापरल्या जातात त्या पद्धती मूर्तीवरती वापरल्या जात आहेत आणि आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार सुप्रीम कोर्ट असेल, हायकोर्ट असेल याच्या काही निर्देशानुसार पुरातत्व खात्याला जिवंत मूर्ती ज्या मूर्तीची पूजन करत आहेत त्या मूर्तीचं संगोपन करण्याचा कोणताही अधिकार नाही. अशा पद्धतीचं आपण या ठिकाणी नेटवरची सुद्धा सर्च करू शकता. आमच्याकडे हायकोर्टातल्या लोकांनी आम्हाला माहिती दिलेली आहे. नक्की पुरातत्व खात्याला विरोध म्हणण्यापेक्षा चुकीच्या प्रक्रियेला आमचा कायम विरोध राहणार आहे. रासायनिक प्रक्रिया केल्यामुळे मूर्ती खराब होते हा आमचा 100% दावा खरा. 100% तुम्ही आयुर्वेदिकची मागणी करता, तुम्ही काय फॉर्म्युला त्यांना दिलाय का आयुर्वेदिक त्या पद्धतीनं तुम्ही करा? आमचे जे या ठिकाणी तज्ज्ञ मंडळी होती आमच्या सोर्सेसनुसार आम्ही 2-4 लोक बोलवले. आमचं असं म्हणणं आहे आज शासनानं हे मंदिर ताब्यात घेतलेलं आहे. आमच्यापेक्षा जास्त क्षमता आणि सोर्सेस शासनाकडे आहेत. शासनानं भारतभरातले मूर्तीचे तज्ज्ञ बोलवावे ना, त्यांची एक कॉन्फरन्स. रासायनिकला विरोध करताय, रासायनिक म्हणणं आहे की आयुर्वेदिक करा. मग आयुर्वेदिक करताना तुम्ही काय फॉर्म्युला त्यांना सुचवलाय का? त्याची जबाबदारी आयुर्वेदिक प्रक्रियेमध्ये मूर्तीला इजा होणार नाही अशा पद्धतीचे ऑर्गॅनिक वस्तू वापरल्या जातात, जेणेकरून समजा तो वज्रलेप जरी भविष्य काळामध्ये झिजला किंवा तो निघाला तरी कुठल्याही पद्धतीची इजा मूर्तीला होत नाही, जी सध्या इजा रासायनिक प्रक्रियेमुळे होते. आणि आमचं म्हणणं तेच आहे, कुठल्याही गोष्टीचे साईड इफेक्ट ज्याला आपण म्हणतो की जसं आयुर्वेदामध्ये साईड इफेक्ट नाही आणि ॲलोपॅथीमध्ये साईड इफेक्ट आहेत, तर रासायनिक प्रक्रियेमध्ये मूर्तीवर होणारे जे साईड इफेक्ट आहेत ते टाळण्यासाठी आणि मूर्ती संवर्धन करणं, जतन करणं हे मंदिर समितीचं आद्य कर्तव्य असल्यामुळं या मंदिर समितीनं गांभीर्यानं हा विषय घेऊन ज्या देशभरातली सगळ्या तज्ञांची माहिती घेऊन मगच या दिशेनं पाऊल उचललं पाहिजे. गडबड करू नये. पाण्याला आता हे सांगताना तुम्ही म्हणला फक्त आमच्या पाठीमागं विठ्ठलच आहे. आज केंद्रात राज्यात भाजपचं सरकार असताना एक विठ्ठल भक्तांवरती ही वेळ इथे काय या गोष्टीत सांगा? नाही, खरंच ही अत्यंत दुर्दैवी आणि वारकऱ्यासाठी अत्यंत व्याकुळ अशा पद्धतीची ही गोष्ट आहे. सरकार कुणाचं आहे या विषयापेक्षा सरकार जे कुठलं असेल त्या विषयाने धार्मिक विषयात त्या सरकारनं गांभीर्यानं घेतलं पाहिजे.
धार्मिक क्षेत्रावरती जर अशा पद्धतीचं कुठलं आक्रमण होत असेल, भाविक भक्तांच्या भावना दुखावल्या जात असतील तर सरकारनं त्याच्यामध्ये हस्तक्षेप केला पाहिजे असं आमचं स्पष्ट मत आहे. कॉरिडॉरच्या माध्यमातून मंदिर समितीच्या परिसरातली जी काही घरं आहेत त्या ठिकाणी हिंदू बांधव राहतात, तर त्यांच्यावर देखील एकच मंदिरचाच विषय आहे. पण आज मूर्तीचा विषय एकच मिनिट त्यांना एकच उत्तर देतो, कॉरिडॉर असेल किंवा मूर्ती संवर्धन असेल, सरकारीकरणाचा हा सगळा दुष्परिणाम आहे, एवढा याचा परिणाम आपल्याला सांगतो. आतापर्यंत 4 वेळा मूर्तीवर देखभाल पहिले पक्षी झाली नंतर त्याच्यावर तुम्ही समाधान नाहीत का? नाही, अर्थ हेच सांगतोय ना, आतापर्यंत ज्या मूर्तीच्या प्रक्रिया झाल्या या मूर्तीचा कुठल्याही पद्धतीचा पारंपरिक अभ्यास न करता आता या ठिकाणी माननीय जी सुब्रमण्यम म्हणून पुरातत्व खात्याचे जुने अधिकारी होते, त्यांनी सांगितलं 88ला मी इपॉक्सी केली आणि मागच्या बैठकीमध्ये आम्हाला जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं इपॉक्सीचं नाव सुद्धा काढायचं नाही. म्हणजे काय आहे, इपॉक्सीमुळे मूर्ती खराब होते ही त्या ठिकाणी सिद्ध झालेलं आहे. मग तुम्ही असं कुठे का सर्च करत नाही की त्या इपॉक्सीची 1988च्या याच्यामुळे मूर्ती खराब झाली आहे का? जबाबदारी निश्चिती कधी होणार आहे? सरकारी लोकांनी अधिकाऱ्यांनी प्रत्येक वेळेला केलेली गोष्ट योग्यच असते असं नाही. जसं त्यांनी सांगितलं की तुळजापूरला आम्ही एक लेपन केलेलं होतं, ते लेपन त्याच्यावर टिकलं नाही याचा अर्थ काय आहे, तुम्ही केलेली गोष्ट त्या ठिकाणी अयोग्य आहे. त्याच्यामुळे आमचा काही याच्यामध्ये कुठला दुजाभाव नाही. रासायनिक प्रक्रिया केल्यामुळे काही श्रद्धेचा विषय याच्यामध्ये आहे का? आयुर्वेदिक 100% आता ह्याच्यामध्ये असं आहे की बघा रासायनिक आता हा अत्यंत आपण अत्यंत महत्वाचा प्रश्न विचारलाय. लक्षात घ्या, या ठिकाणी या विषयावर चर्चा झाली. याच्यामध्ये असं आहे की ही स्वयंभू मूर्ती असल्यामुळं या मूर्तीला आहे या परिस्थितीमध्ये प्रक्रिया करणं गरजेचं आहे. आणि रासायनिक प्रक्रिया करत असताना आमचे काही आय विटनेस आहेत त्या ठिकाणी जुने सेवाधारी, त्यांनी पाहिलेलं आहे की रासायनिक प्रक्रिया करताना अक्षरशः आपण ज्या पद्धतीनं एखाद्या वस्तूला झाळ देतो तसा झाळ त्या मूर्तीला दिला जातो. मला सांगा, आपल्या हाताला साध्या काडीचा चटका जर बसला तर त्या ठिकाणी त्रास होतो, आणि आज आमच्या पंढरीरायाला त्या ठिकाणी जर अशा पद्धतीचा झाळ दिला जात असेल तर आम्हाला त्या भावना किती असंही आहेत. लक्षात ठेवा की मूर्ती म्हणजे जीव, यथा देहे तथा देवे अशी आमची भावना आहे. तो पांडुरंगाला चटका नसून लाखो वारकऱ्यांच्या हृदयाला तो चटका दिला जातोय. त्याच्यामुळं रासायनिक प्रक्रिया राबवत असताना या गोष्टी निश्चित त्यांची मजबुरी आहे, पण त्यांच्या जरी तुम्ही सोळं निसून केलं, बाकीच्या गोष्टी केल्या तरी त्याला ॲज अ तुम्ही फक्त एक स्टॅच्यू म्हणूनच त्याला ट्रीट केलं जातं. त्याच्यामध्ये असणारे मूर्तीचे जिवंत भाव हे कधीही आमच्या दृष्टीनं पुरातत्व खात्याच्या अधिकाऱ्यांना दिसू शकत नाहीत. हे भाव जीवन मूर्तीमध्ये फक्त भक्तांना दिसू शकतात. आणि ज्यांची या ठिकाणी मूर्ती जिवंत आहे अशी श्रद्धा आहे, अशा पारंपरिक लोकांकडून वज्रलेपाची कमीत कमी मंदिर समितीने माहिती घ्यावी, आणखी लोकांकडून माहिती घ्यावी आणि याच्यातनं एक सुवर्ण मध्य साधून वारकरी संप्रदायाला एक चांगला संदेश द्यावा अशी आमची संप्रदायाची भूमिका आहे. ओके.